आज जे केबलची खुदाई होती त्याला विरोध हा म्हणजे माणसं लावून आणि JCB वगैरे लावून रस्ते खुदाई करू नये म्हणून आमचा विरोध होता। याच ठिकाणी जिथं आपण आज उभं आहे तिथंच आम्ही काम सगळ्यांनी येऊन त्यांचं बंद पाडलं होतं आणि आमची भूमिका पहिल्यापासून हीच होती की ट्रेंचलेस जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो की कुठेही रस्ता हे न खोदता माणसं लावून न खोदता त्यांनी काम करावं आणि त्याला आम्ही कुठेही करणार नाही। आज त्यांनी दोन्ही मशीनची प्रात्यक्षिकं दाखवली। दोन्ही मशीनची जी आहेत ते आम्ही त्यांना हे केले की बाबा या दोन्हीतलं जे आधी मशीन त्यांनी दाखवलं त्याला आमचं हे कारण दुसरं मशीन जे आहे त्याचा आवाजाचा प्रश्न फार येणार आहे कारण इकडं जरा ठीक आहे कारण जरा मोकळी जागा आहे पण शहरामध्ये जिथं अगदी पेटांमध्ये घरं लागून असतात त्या ठिकाणी लोकांना त्रास होईल। ते 2-3 अटी आम्ही केल्या किंवा जिथं चेंबर ते काढणार आहेत म्हणजे जिथं ते केबल उडून घ्यायला जिथं चेंबर काढणार आहेत ते रिलायन्स कंपनीनं त्यांच्या खर्चानं बांधून दिलं पाहिजे। शक्यतो डांबरावर कुठेही चेंबर येणार नाही किंवा डांबरावर कुठेही जे हे आहे ते काढलं जाणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी। एखाद्या वेळेस कुठं जर खाली दगड बिगड असला त्यांनी दाखवलं सगळं पण दगड असलं तर थोडं मशीन खालच्या यानं वळवायला लागतं तर ते एखाद्या वेळेस कुठं झालं तर आमची हरकत नाही पण शक्यतो साईड पट्ट्यांवर हे काम जे आहे मशीन लावून त्यांनी करावं। फक्त माणसं लावून म्हणजे जे आपण नेहमी खुदाई करतो ती आणि JCBची खुदाई ही कुठेही आम्ही चालू होऊन देणार नाही तसं कुठेही करायचं त्यांनी प्रयत्न केला तर आम्हाला परत तिथं ते काम बंद पाडायला लागलं। या दोन्ही मशीनच्याला आमचा विरोध नाही कारण ह्यानं रस्ता काय खराब होत नाही लगेच जे काही हे आहे जे दुसरं मशीन जे त्यांनी दाखवलं त्यात ते इपॉक्सी काय ब्लेंड आहे ते टाकून लगेच रस्ताही केला जातो फक्त त्याचा आवाजाचा एक प्रश्न आहे त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी निर्णय घ्यावा म्हणजे प्रस्ताव त्यांनी नगरपालिकेला द्यावा कारण जनरल बॉडीला हा विषय तर खूप स्थगिती देण्यात आली होती। मग या सर्व याची माहिती देऊन त्यांनी जनरल बॉडीला प्रस्ताव द्यावा ही मशीन आम्ही वापरू आणि जनरल बॉडी त्याच्यावर योग्य ते निर्णय त्यावेळेला घेईल।